नमस्कार. प्राइम आयुर्वेद ह्या कार्यावळीन हांव दोतोर तीर्था तुमचे सगळ्यांचे मना काळजांतल्यान स्वागत करता. प्राइम आयुर्वेद ही कार्यावळ आरोग्य भारती हाज्या सांगतान सुरू केल्ली आसा. तर ह्या कार्यावळीन आयज आमच्या बरोबर आसा नामणेचे दोतोर डॉक्टर चैत्राली गोलटकर. दोतोर तुमकां माय मोगाचो येवकार. आता आमी दोतोराचो परिचय करून घेवया. दोतोरांनी BMS जावन तांचे पदव्युत्तर शिक्षण काया चिकित्सा रसायन एवं वाजीकरण ह्या विशयान केला. तसेच सध्या दोतोर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा धारगळ गोवा हांगा ती मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आसा. तसेच दोतोर इनफर्टिलिटी कन्सल्टंट आयुर्वेदाची डॉक्टर धुलपकर हॉस्पिटलान सुद्धा आसता. तर आता आमी कार्यावळीक सुरवात करूया. आयुर्वेदाचे 8 फाटे केल्यात. तातूंतलो एक म्हत्वाचो फाटो म्हणल्यार वाजीकरण. तर ताज्या बद्दल आयज आमी उलोवया दोतोरा कडल्यान. दोतोर, म्हजो पयलो प्रश्न तुमकां असो आसा की वाजीकरण म्हणलें कितें? आयुर्वेदान 4 पुरुषार्थ अशें सांगल्यात. धर्म, अर्थ, काम आनी मोक्ष. तातूंत इम्पॉर्टंट हो काम हो आयुर्वेदान चड स्ट्रेस केल्लो आसा. ताच्या वयल्यान ही वाजीकरण चिकित्सा वाजीकरणाचो जो विशय आसा तो फुडें मागीर मांडलेलो आसा. तर तुमी सांगिल्ल्या प्रमाणे सप्तधातू आसा. धातू हे 7 तरेचे. तातूंतलो लास्ट धातू हो शुक्र आसा आनी ताचेर जी चिकित्सा आमी करतात ती वाजीकरण चिकित्सा. सो हांगा बेजिकली सेक्शुअल हेल्थ ऑर रिप्रोडक्टीव हेल्थ हाचेर चडशी ट्रिटमेंट दिली वता. वाजी हाचो अर्थ हॉर्स. सो इट इज अ सिम्बॉल, एक चिन्ह ते सेक्शुअलिटीचे जे स्ट्रेंथ स्टॅमिना हे सगळे दाखयतात. सो जो मनीस जो सेक्शुअली एक्टीव आसता ताका परत परत संबंध दवरपा सारकी ताची पावर ताची स्टॅमिना आसपा जाय आनी परत परत करपा जाय आनी खूब वेळा खातीर करपाक जाय. हाच्या खातीर जी औषधां आमी दितात ती वाजीकरण. पयलीं भारतान एक लिटरेचर आमकां दिल्लें आसा. ताचें नांव जावन आसा कामसूत्र. ती ज्या वेळार दिल्ली इट वॉज बेजिकली इन द फॉर्म ऑफ आर्ट, एक लिटरेचर, एक स्पिरिच्युअल एस्पेक्ट म्हणून तो कॉन्सेप्ट भारतान लोकां खातीर दिल्लो. बट आजकाल पाश्चात्याचें इतलें आक्रमण जालां की आमकां तो वर्ड सुद्दां एक टॅबू, एक निशिब्द वर्ड अशें आमी आजकालच्या हातून उलयतात. पण तें तशें ना. इट इज एक्चुली अ स्पिरिच्युअल कॉन्सेप्ट. ओके. सो वाजीकरण जेन्ना आमी म्हणटात तो रिप्रोडक्टीव जनरेशन्स बरे जावपा खातीर, फुडली पिढी बरी जावपा खातीर, त्या खातीर आमी ही वाजीकरण औषधीच यूज करतात. तर दोतोर, जशें तुमी वाजीकरणा बद्दल सांगलें तर आयुर्वेदानुसार हे दादल्यांचे वांजपण ताज्या बद्दल कितें ताज्या नजरेन कितें सांगलां काय? तर मेल इनफर्टिलिटी हो एक ब्रॉड कॉन्सेप्ट आसा डॉक्टर. तातून फाटे आसात लायक शुक्राणूची कमतरता आसूं शकता, ताका आमी ऑलिगोझूस्पर्मिया म्हणटात, हो एक प्रकार. दुसरो, शुक्राणूची स्पीड जर बरी ना जाल्यार सुद्धा प्रॉब्लेम येतात. एकदां मॉर्फोलॉजिकल डिफेक्ट्स येतात. मॉर्फोलॉजी म्हणजे तकली, शुक्राणूच्यो तकली 2 आसप, मागीर टेल्स 2 आसप, अशें म्हळ्यार जे पेनिट्रेशन जावं शकना. पायोस्पर्मिया खुबशे पस सेल्स, एपिथिलियल सेल्स अशे जे सगळे आसात ते शुक्राणू भितर चड मेळटात. एंटीस्पर्म एंटीबॉडी ही सुद्धा एक कंडिशन जी इनफर्टिलिटी करता. म्हणजे आपलीच बॉडी शुक्राणूक एक फॉरेन इन्वेडर अशें चिंतून आमची बॉडी ताका मारपा लागता, ज्या कारणान इनफर्टिलिटी जाता. वेरिकोसिल्स अशे खूब तरेचे डिजिजीस, क्रोमोझोमल डिफेक्ट्स फॉर दॅट मॅटर, अशे खुबश्यो डिजिजीस तांच्यांनी हितून क्लब केल्या. आयुर्वेदानुसार आमी ताका शुक्रदुष्टी म्हणटात, शुक्रक्षय, हे अशे पयलींच्या वेळार तांच्यांनी एक टर्म्स दिल्यात. बट इट इज अ ब्रॉड कॉन्सेप्ट ऑफ मेल इनफर्टिलिटी. दोतोर, जशें तुमी मेल इनफर्टिलिटी बद्दल सांगलें तर ताजी मुखेल कारणां सांगपाक शकता? सगळ्यान पयलीं म्हणजे एज इज अ मेजर फॅक्टर. स्ट्रेस, मागीर तातूंत आमकां जंक फूड आजकाल खूब अर्ली एजिसांचेरूच सुरू जाल्यात, तें एक कारण. स्मोकिंग, टोबॅको, ओबेसिटी. थोड्या दादल्यांक संवय आसता टायट अंडरवेअर्स घालपाची. दॅट इज ऑल्सो अ मेन फॅक्टर फॉर इनफर्टिलिटी. मागीर आजकाल लोकां भितर लॅपटॉप यूज चड जाल्यात. मांडेर घेवन लॅपटॉप बसत जी हीट प्रोड्यूस करतात ताच्या खातीरूय शुक्राणूची कमतरता जाणवतात. अजून एक, जे लोक गरमेन काम करतात म्हणजे ड्रायव्हर्स जे भट्टी कडेन असतात
तांच्या भितर सुद्दां हो मेन. पण सगळ्यांत चड इम्पॉर्टंट फॅक्टर म्हाका इतलेंच सांगपाक जाय की कॉयटल पोस्चर, संबंधाच्या वेळार जो पोस्चर कपल्स जे यूज करतात ताच्या खातीर चडशा प्रमाणान आमकां इनफर्टिलिटी दिसून येता. म्हणजे इतले पाश्चात्यांतले जे चित्रीकरण जे लोक पळयतात ताच्या अनुसरून जर तुमी करत जाल्यार इट इज नॉट गोन बी हेल्पफूल. सो तो म्हाज्या खातीर एक मुखेल कारण इनफर्टिलिटीक प्रोड्यूस करपाक. दोतोर तुम्ही बरेचशे कारणां सांगली, तर आमकां ताजे सामान्य लक्षणां सांगपाक शकता काय मेल इनफर्टिलिटीचे? हय, आतां हांवें तुमकां सांगल्या प्रमाणे खुबशे क्लब्ड केल्ले आसात आमी डिजीज. तातूंत सामान्य लक्षणां वेगळ्या वेगळ्या हेची असतात. म्हणजे सपोज शुक्राणूची कमतरता जाल्यार तातूंत संबंध दवरतना आमकां जनरल डेबिलिटी येवं शकता, विकनेस येवं शकता दादल्यां भितर, मागीर तोंड सुकून येवं शकता. संबंध दवरतकच पुरो जाता, धाप लागपाक लागता. इम्पॉर्टंटली आमी आजकाल खुबशे पळयतात ते प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. म्हणजेच ज्या वेळार सिमन भायर सरपाक जाय ताच्या पयलींच सिमन भायर सरता, कळ्ळें, किंवा नंतर भायर सरता संबंध दवरतना, किंवा एक एकदां भायरय सरना. दॅट इज कॉल्ड एज प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. सो इजॅक्युलेशनाचो एक टायम आसता, त्या इतल्या भितर ते येवपाक जाय. तशेंच इरेक्टायल डिसफंक्शनान जी लिंग आसता ताचें उत्थानच जायना. सो दीज आर ऑल कम्स इन टू द सिम्पटम्स. इवन जांकां वेरिकोसिल्स असतात त्या वेळार सुद्दां टेस्टिक्युलराक जी टेस्टिकल वृषण जे आसा ताका सूज येवपाक लागतात, पेन आसता, कळ्ळें. ह्यो सगळ्यो गजाली सुद्दां सामान्य लक्षणांनीच येता. दीज आर द सिम्पटम्स. आमी जेन्ना हाजें निदान करता वांचपणाचें, तर ताज्या खातीर खंयचे स्पेसिफीक टेस्ट, डायग्नोस्टीक टेस्ट आसा काय, आनी आसा तर ते खंयचे? तर सगळ्यान पयलीं जेन्ना पेशंट येता तेन्ना आमी एक्झामिनेशन पेशंटाचें करतात. त्या प्रमाणेच तांच्यो डायग्नोस्टीक टेस्ट ठरता. म्हणजे प्रत्येक मनशाक आमी सगळ्यो टेस्ट दिवं शकनात. सो पयली इम्पॉर्टंट ही सिमन एनालिसीस. सिमन एनालिसीस जेन्ना दितात तेन्ना अशें खूबदां आसता की म्हयनोभर संबंध दवरलेलोच आसना. त्या वेळार सिमन एनालिसीस हाचो रिपोर्ट रॉंग येता. ताच्या खातीर एब्स्टिनन्स म्हणजेच आयज जर संबंध दवरलो जाल्यार 5 दिसाचो किंवा 3 दिसाचो असो गॅप जाय पडटा. ताच्या नंतर आमी सिमन एनालिसीस करपाक मेळटा. सो फर्स्ट इज सिमन एनालिसीस. मागीर हॉर्मोनल एसेज असतात. तितून आमी FSH, LH, टेस्टोस्टेरॉन, प्रोलॅक्टीन अशे सगळे टेस्ट सांगतात. मागीर जर टेस्टिक्युलर किंवा वेरिकोसील आसत, टेस्टिकल्सांक जर सूज आसत जाल्यार आमी USG, डॉपलर टेस्ट ताका सांगतात. इफ जर क्रोमोझोमल कितें डिफेक्ट आसत जाल्यार क्रोमोझोमल एसेज. सो प्रत्येक दुयेंता प्रमाणे चेंज जायत आसतात. जर सिमनान चडशे पस सेल्स मेळपाक लागले जाल्यार सिमन कल्चर. सो अशे वेरायटीज ऑफ डायग्नोस्टीक टेस्ट त्या डिजीजा अनुसार करप. तर दोतोर तुम्ही बरेचसे आमकां डायग्नोस्टीक टेस्ट सांगले. तर आता ह्या वंध्यत्वाची चिकित्सा करताना आयुर्वेदानुसार कितें सांगला आणि पंचकर्म कितलो फायदेसर ठरता? पयलीं सांगिल्ल्या प्रमाणे शुक्र हो जो धातू आसा तो सगळ्यान लास्ट धातू. सो त्या धातूक जेन्ना त्रास जाता म्हणजे कितें दुयेंता ताच्या खातीर जाता त्या वेळार पंचकर्म हो पयलो उपाय. कित्याक ती शुद्धी, शरीर शुद्धी ही पयली आसपाक जाय. सो ताच्या खातीर इम्पॉर्टंट पंचकर्म आमी कितें करतात तर विरेचन, बस्ती, उत्तर बस्ती, नस्य हे आमी करू शकतात एज पर द डिजीज कंडिशन. ओके. पंचकर्म नंतर पंचकर्म जातकच आमी औषधींचेर चडशे मागीर फोकस करतात. ओके. तर दोतोर तुम्ही आहारज आणि विहारज कितें आमकां सांगपाक शकता जे दुयेंती खातीर बरे ठरतले ताजें वेवस्थापन करपाक? हय. तर सगळ्यान इम्पॉर्टंट हो आहार आसपाक जाय आपलो. आहारान चडशे आमी गव्हाचे कितें पदार्थ म्हणा चलतात. रायस जो पोन्नो म्हणजे नवीन तांदूळ नासतना 1 वर्स पयलींचो षष्टिकशाली रायस आमी यूज करूं शकता. कुळथाची भाजी म्हणात किंवा कितें. जर नॉन वेजिटेरियन मनीस आसत जाल्यार सूप, चिकन सूप म्हणा, मटन सूप, बिकॉज दॅट इवेंच्युअली हेल्प्स द पर्सन. मागीर मिल्क प्रॉडक्ट्स लायक दही खावपाक मेळटा, लोणी,
दूद पिवपा मेळटा. सगळ्यान इम्पॉर्टंट हांगा उडद, धवें उडीद आसता न्ही, तें यूज करपा मेळटा. तें दुदान घालून कुटून सुद्दां जर घेतलें जाल्यार बऱ्यापैकी शुक्राणूची कमतरता आशिल्ले पेशंट्स बरे जातात. इवन ड्रमस्टीक आमी शेंगो म्हणटात, शेंगो जर खाल्ल्यो भाजी करून सुद्दां जाल्यार सुद्दां ताचे बरे हें मेळटा. आवळो, लसूण, खजूर हे सगळे शुक्राची जी कितें प्रॉब्लम्स आसात ते हेल्प करतात ताका निवारण करपाक. तशेंच विहारान आमी जर पळयत जाल्यार इम्पॉर्टंट हो एक्सरसायज हो एटलिस्ट एक प्राणायाम तरी किंवा सूर्यनमस्कार तरी घालपाकच जाय पेशंटांनी. व्यायाम जातकच स्नान, म्हणजे जेन्ना मनीस न्हाता तेन्ना अर्दे ताचो स्ट्रेस कमी जाता, बरें ल्हव दिसता बॉडी. सो तातूंत सुद्दां बाथ इज इम्पॉर्टंट. आनी बरी न्हीद, ही 3 विहारान सामकें बरें. आनी योगासनां सांगिल्ल्या भशेन हे आमचे प्राणायाम, सूर्यनमस्कार हांचो सुद्दां खूब फायदो जाता. तर दोतोरांनी जशें सांगलें की कितें खावपा जाय आनी आमच्या विहारान सुद्दां स्ट्रेस फ्री रावप, तशेंच आमी आमची एक्सरसायज सुद्दां करपा जाय, तातूनच आमी ह्या दुयेंसा पासून पयस रावपाक शकता. तर दोतोर, म्हजो फुडलो प्रश्न तुमकां असो आसा की आमी जेन्ना ह्या दुयेंसा कडेन पळयता तेन्ना स्ट्रेस फ्री रावप, तशेंच मागीर आमच्या जिवनशैलीन बदल करप आनी बाकीचे सुद्दां न्हीद हे कितले म्हत्वाचे ठरता? एब्सोल्युटली डॉक्टर तीर्था, तातूंत स्ट्रेस हो सामको इम्पॉर्टंट. आयुर्वेदान हेच सांगलां की स्वमनस्यम गर्भधारणा, मायंडफुलनेस रावून संबंध दवरप जाल्यारूच ती गर्भधारणा जाता. म्हणजे यू शूड बी व्हेरी स्ट्रेस फ्री. आमी आजकाल हे पळयता की डॉक्टर सुद्दां सांगतात की ह्या दिसांनी संबंध दवरात. जर तो फुडलो मनीस रेडीच ना संबंध दवरपा खातीर, इफ ही हॅज लॉट्स ऑफ स्ट्रेस, ताच्या कडेन ती जी क्रिया आसा ती करपा जावपा ना, कळ्ळें. सो त्या वेळार कशें आसता, एक फोर्सफुलनेसली ही क्रिया जावं शकना. तुमकां एक एग्जाम्पल दिता, तें म्हणजे उसाचें. उसा भितर रस आसताच, पण जो पर्यंत आमी ताका पिळून काडना तो पर्यंत उसाचो रस भायर येना. तशेंच जेन्ना सिमन भायर सरपाक जाय, जो पर्यंत मनीस प्लेजरेबल एक्ट करना किंवा तशें त्या बद्दल चिंतना, तो पर्यंत सिमन भायर सरूं शकना, बरोबर. सो ताच्या खातीर योर मायंड शूड बी थरली स्टेबल इन दॅट कंडिशन. जो पर्यंत, म्हणून म्हणटा न्ही की फोरप्ले तितलोच इम्पॉर्टंट. आजकाल संबंध दवरपा जाय म्हणून डायरेक्टली एकटाक सुरू करतात, वीच इज नॉट एट ऑल नेसेसरी, म्हणजे जावूच शकना फुडें सुद्दां. सो ही क्रिया आमी आयुर्वेदान दिनचर्या, ऋतुचर्या तशेंच रात्रीचर्याचेर सुद्दां इम्पॉर्टन्स दिला, बरोबर. सो हें सुद्दां सांगलां की गरमेच्या दिसांनी चडूय संबंध दवरप ना. जेन्ना थंड आसता भायर त्या वेळार तुमी रिपिटेडली संबंध दवरूं शकतात. सो अश्यो थोड्योश्यो गायडलायन सुद्दां आयुर्वेदान दिल्ल्यो आसा ज्यो फॉलो करच्यो पडटात. तुमी आमचे पळोवपाक कितें टेक ऑफ मेसेज दिवपाक शकता? हय, ही जी मेल इनफर्टिलिटी आसा ती रिप्रोडक्टीव एजीनच जाता अशें ना. म्हणजे ऑब्वियसली ताचे मागीरूच आमकां ताचें निदान हें तें मागीर करचें पडटा. बट वी हॅव टू स्टार्ट, इवन द पेरंट्स हॅव टू स्टार्ट दीस फ्रॉम अर्ली एज. जेन्ना चलो किंवा चली वयान येतात, टिनेजर्स लायफानच हें सुरू करपाक जाय. ताच्या खातीर आजकाल सेक्स एज्युकेशन, तें आतां नांव सुद्दां तांच्यांनी चेंज करून फॅमिली प्लॅनिंग एज्युकेशन अशें दवरलां, बिकॉज सेक्स इज अगेन अ टॅबू इन आवर कंट्री. सो ते पेरंट्सांनी हाचेर इनिशिएटीव बरी घेवपा जाय. थोड्या भुरग्यां भितर वेट ड्रीम्स सुरू जाता. वेट ड्रीम्स म्हणजेच न्हिदेनच भुरगो इजॅक्युलेट करपा लागता. त्या भुरग्याक अशें दिसपा लागता की अरे कितें जालें, ही स्टार्ट्स फिलींग गिल्टी अबावट इट. पण तशें ना, दॅट इज अ पार्ट ऑफ अ ग्रोथ. पण त्या भुरग्याक तें समजपा खातीर पेरंट्सांनी तितली हेल्प करपा जाय. तशेंच थोड्या भुरग्यांक आजकाल आमी पळयता की जेंडर आयडेंटिटी डिजॉर्डर्स जाल्या. म्हणजे कितें की हांव चली पण म्हाका सगळें चल्या बद्दल आवडटा. म्हणजे आय एम एट्रॅक्टेड टू द सेम सेक्स ऑफ मायंड. म्हणजे हांव चली पण हांव सगळें चल्या भशेन करतलें, कळ्ळें. सो अशें सगळें आसपा जायना. म्हणजे ही सुद्दां सांगवण पयलीं पासूनच घालपा जाय. म्हणजे समजोवपा जाय आवयांनी किंवा फॉर दॅट मॅटर फॉर बोथ द पेरंट्स हॅज टू अंडरस्टँड दीस. सो हे सेक्स एज्युकेशन जें आसा तें स्कुलांतल्यानच सुरू जावपा जाय. जाल्यारूच फुडें इनफर्टिलिटीचे जे प्रॉब्लम्स आसात ते बऱ्या भशेन स्ट्रेस
फ्री रावन आमी ताचेर मात करूं शकता. तर दोतोर तुमी बऱ्या भशेन आमकां सगळी बरीचशी म्हायती दिली. टायमीचो सुद्दां बंधन नाशिल्लो. तर दोतोर तुमी हांगा आयिल्ली म्हणून हांव तुमचे आभार मानता. थँक्यू. आनी हांव सुद्दां प्रायम टीव्हीचे खूब आभार मानता. थँक्यू सो मच. तर आयज तुमकां कळ्ळेच की आमच्या आहाराचो आनी विहाराचो कितलो इम्पॉर्टन्स आयुर्वेदान आसा. आमी आमची जीवनशैली कशी बदलपाची जेणे करून आमचे प्रजनन क्षमता वाडपाक शकता, तशेंच पिढ्यान पिढ्यो आमची प्रजनन सुद्दां टिकोवन उरूं शकता. तर हांव दोतोर तीर्था तुमचो सगळ्यांचो निरोप घेता आनी देवा कडेन मागता की सगळ्यांचे आरोग्य बरें रावनी. आमी मेळुया आतां फुडल्या खेपेत नवीन दुयेंस आनी ताजी म्हायती घेवन. त्या म्हणसर पळयत रावात तुमचो आवडतो कार्यक्रम प्रायम आयुर्वेद.